हाय, हॅलो, नमस्ते. तर आज आहे गुरुवार आणि आज मी पहिल्यांदाच ब्लॉग बनवत आहे. तर माझे व्हिडिओज जे असतात ते देवपूजा किंवा सणवार याविषयी असतात. पण चला म्हटलं सगळ्यांचीच इच्छा होती ब्लॉग बनवावा, यासाठी मी आज पहिल्यांदा स्वामींचा ब्लॉग बनवत आहे. मी स्वामींच्या दर्शनाने आजपासून ब्लॉग बनवायला सुरुवात करत आहे. तर मी माझ्या बिल्डिंगमधून आता खाली उतरले आहे आणि मी आता निघाली आहे स्वामी दर्शनासाठी. कारण की कुठल्याही नवीन कामाची सुरुवात मी स्वामी दर्शनानेच करणं पसंत करते. कारण स्वामींचा आशीर्वाद राहिला तर सगळं काही व्यवस्थित होत असतं. आणि मी पहिल्यांदा यूट्यूब चालू केलं होतं तेव्हा पण मी गुरुचरित्र पारायण चालू करूनच यूट्यूब चालू केलं होतं. त्यामुळे आजपासून मी माझे ब्लॉग्स येत राहतील. जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडले तर नक्की तुम्ही बघा माझे आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, मी जिथे राहते तिथे एक छानसा स्वामींचा मठ आहे. दर गुरुवारी तिथं खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात, कारण की त्यांना पण स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि तिथे महाप्रसादही रात्री असतो. आणि कधीही जा, जे काही फळं असतील प्रसादामध्ये, लाडू असतील, बुंदी असेल, खूप सारं प्रसादामध्ये काय 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 त्यांच्याकडे अवेलेबल असतं. आणि तो प्रसादही खूप छान असतो. कारण की मंदिरामधला प्रसाद हा थोडासा का होईना खावा, कारण त्यात महाराजांची ताकद आपल्याला मिळत असते किंवा महाराजांचा आशीर्वाद स्वरूप आपल्याला मिळत असतो. तर मी आता पोचलेले आहे मठाजवळ. तर तुम्ही बघू शकता आत्ताच 5 वाजलेले आहेत. मुलं सुटलेली आहे शाळेमधून आणि त्यामुळे गर्दी झालेली आहे. मुलंसुद्धा घरी जाताना स्वामींचं दर्शन करून घरी जाणं पसंत करत असतात. तर इथं चपला आता आपण काढूयात आणि मी आज जाते. तर खूप गर्दी आहे, तरी मी लवकर आलेली आहे. 6 नंतर तर आरतीची वेळ असते ना, 7 वाजता, त्यामुळे तर खूप सारी गर्दी व्हायला लागत असते. तरी बघा इथपर्यंत रांग आलेली आहे. तर आता आपल्याला थोडा वेळ रांगेत उभं राहावंच लागणार आहे, कारण स्वामींसाठी आपण थोडा वेळ का होईना प्रतीक्षा करायचीच आहे. तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभं राहतील किंवा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला भेटेल. जेवढा आपण जास्त वेळ लावू ना, किंवा जेवढी जास्त आपल्याला प्रतीक्षा स्वामी करायला होतील तेवढं आपल्याला फळ हे चांगलं आणि मोठं मिळत असतं. त्यामुळे मित्रांनो, स्वामी जरी तुम्हाला नाही प्रसन्न झाले लवकर, तरी मनात काही चिंता आणू नका. स्वामी एक ना एक दिवस नक्की तुमचं ऐकेल. तर बघा स्वामींचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. किती मनमोहक स्वामींना सजवलेलं आहे. तर बघा तुम्हीही स्वामींचं दर्शन घ्या. तुम्हाला जर वाटत असेल मी दर गुरुवारी तुम्हाला स्वामींचं दर्शन लाईव्ह देऊ, तर मी नक्की लाईव्ह करायचा प्रयत्न करेन. स्वामींची आरती तुम्हाला हवी असेल तर मी नक्की लाईव्हला तुम्हाला दाखवेन. पण जर मला कमेंट बॉक्समध्ये जर तुमच्या जास्त प्रतिसाद आला तरच. तर बघा मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो, कधीही तुम्ही जरी स्वामींच्या मंदिरात गेला ना, तरी एक 5-10 मिनटं तिथं नक्की त्यांच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि स्वामींचं जप असेल, नामस्मरण असेल, हे तुम्हाला करायचं आहे. कारण ते खूप चांगलं असतं आणि तुमच्यातील जे नकारात्मकता आहे ती तिथं बसल्यानंतर त्या आजूबाजूच्या वातावरणामुळे निघून जात असते. बघा बरेच लोक इथं बसत असतात, जपमाळ करत असतात, कोणी पारायण पुस्तक वाचत असतात स्वामींचं. तर तुम्ही देखील असं पारायण पुस्तक नक्की इथं आणून वाचा. त्याचा चांगला अनुभव लोकांना आलेला आहे. नाही जोडी आणि हे कोणता घ्यायचा? एवढ्याला आहे ताई? 300. त्यानंतर मी आलेले आहे मार्केटमध्ये. थोडीशी फळं आणि फुलं घ्यायची आहेत. तर चला मी आता मार्केट दाखवते. आपण फळं फुलं घेऊया आणि घरी जाऊयात. स्वामींचं दर्शन झालं की मन अगदी कसं प्रसन्न होत असतं आणि कुठलीच टेन्शन राहत नाही, कुठलीच काळजी मनात राहत नाही. कारण स्वामी बोलत असतात, तू सगळं माझ्यावर सोडव आणि निश्चिंत हो आणि घरी जा. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वामीचा जवळ मठ असेल तर नक्की दर्शनासाठी जावा. स्वामींवरती विश्वास ठेवा. एक ना एक दिवस स्वामी नक्की तुमची मनोकामना, इच्छा पूर्ण करतील, तुमची संकट दूर करतील. मम्मी, 10 वाले, 20 वाले, 30 वाले, 30 वाले. तर मित्रांनो, असा होता आजचा माझा एकदम छोटूसा मिनी ब्लॉग. हा पहिल्यांदाच मी बनवलेला आहे. तर प्लीज माझ्या या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा. असेच मी नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की आणेन. चला तर, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.